राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर 14 वर्ष आणि मी तुम्हाला सांगतो की शरद पवार साहेबांनी अजून सुद्धा गणेश नाईक जाण्याचा त्यांना खंत आहे. बाळासाहेबांच्या विषयी कधी जो आदराचा भाग आहे तो कधी कमी झालेला नाही. पण आता जमातीवर भाषा बोलणं बरोबर नाही, परंतु म्हटलं मी ज्या ट्रॅकमधून आलोय तो ट्रॅक हा सांगतो की एकदा चंदनाच्या पाटावर आणि चांदीच्या ताटावर उठलं की परत बसायचं नाही. त्यानंतर सुद्धा बाळासाहेबांचे काही कामानिमित्त, कारण मी 4 ते 14 10 वर्ष मंत्री होतो, आदरपूर्वक मी बाळासाहेबांनी सांगितलेल्या त्या कामांना अंजाम देण्याचा प्रयत्न केला. ज्याला बाळासाहेबांचं निधन झालं त्या दिवशी महापौर बंगला मुंबईमध्ये सगळेच, म्हणजे सुषमा स्वराज पण आल्या होत्या, शरद पवार साहेब होते. शरद पवार साहेब मला बोलले का तुम्हाला काय प्रॉब्लेम बिलेम, तर म्हटलं यापैकी कोणाच्यात हिंमत नाही गणेश नाईकला तिथं रोखण्याची. मी पालकमंत्री म्हणून, मंत्री म्हणून गेलो होतो, संजू नाईक खासदार म्हणून, संदीप नाईक आमदार म्हणून आणि सागर नाईक महापौर म्हणून, 4घे जण आम्ही त्या ठिकाणी बाळासाहेबांना आदरांजली व्हायला गेलो होतो. हा क्षण इट इज रेकॉर्डेड आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे कोण ज्या घरामध्ये आपण होतो ते घर आपण होतो तोपर्यंत चांगलं, आपण गेल्यानंतर ते वाईट, अशा प्रकारची भूमिका मांडणं म्हणजे आपल्या आत्म्याला कुठेतरी आपण क्लेश देण्याची भूमिका तयार करणं. आता त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर 14 वर्ष आणि मी तुम्हाला सांगतो की शरद पवार साहेबांनी अजून सुद्धा गणेश नाईक जाण्याचा त्यांना खंत आहे. 4 दिवसापूर्वी साहेबांचा फोन आला होता काही घटकांना मदत करण्याचा. प्रश्न असा की माझी कटुता शिवसेनेतून निघालं, बाळासाहेबांशी नव्हती. मी कोणाविषयी अनुद्गार काढले नाहीत, शिवसेनेविषयी काढले नाहीत. राष्ट्रवादीतून बाहेर गेलो, राष्ट्रवादीविषयी सुद्धा मी कधी नेत्याविषयी बोललो नाही. किंबहुना आज आपण बघत असाल तर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये ऑल पार्टी सपोर्टेड जर कोण मंत्री असेल तर दॅट्स नेहमीच गणेश नाईक. तुम्ही बारकाईनं जर तुम्ही विधान परिषदेमध्ये आलात किंवा विधानसभेमध्ये आलात, कुठलाही म्हणजे भाजप सेनेचे लोक तर म्हणजे पाठिंबा देतीलच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.